नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. हिंदू महिन्यातील सगळ्यात शेवटचा महिना अर्थातच फाल्गुन महिना आणि या फाल्गुन महिन्यातच येणारी होळी पौर्णिमा, ज्याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत. होलिका दहन कधी करावं, होळी नक्की कधी आहे, त्याचबरोबर होळीच्या दिवशी असलेलं चंद्रग्रहण, मग त्याचं सावट आपल्या होळीच्या सणावर असणार आहे का? चंद्रग्रहणाच्या निमित्ताने ज्या काही गरोदर महिला आहेत, आजारी किंवा लहान बालक आहेत, त्यांच्यासाठी कुठले नियम पाळले जावेत, कशा प्रकारे हा सण साजरा केला जावा, इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया विशेष माहिती. त्यात सर्वप्रथम होलिका दहन. आता होलिका दहन अर्थातच हुताशनी पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा सुद्धा म्हणतो, तर ही होळी पौर्णिमा कधी आहे? होळी पौर्णिमा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला अर्थातच 2 मार्च या दिवशी आहे. 2 मार्च 2026 या दिवशी पौर्णिमा तिथीला सुरुवात दुपारी 5:55 होत असून दुसऱ्या दिवशी 3 मार्चला 5:07 पर्यंत असणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे केले जाईल ते अर्थात 2 मार्चला. 2 मार्चला संध्याकाळी आपण होलिका दहन करू शकतो, होळीचा उत्सव साजरा करू शकतो. त्यातल्या त्यात प्रत्येक महिला भगिनी जे काय आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन करत असतो, प्रदोष काळी केले जाणारी सत्यनारायण पूजन हे आपण 2 मार्चला संध्याकाळीच करावं. कारण 3 मार्चला आपला पौर्णिमा तिथी संपलेली असेल आणि 3 मार्चलाच ग्रहणच सावट सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही जे सत्यनारायण पूजन करणार आहात, हे सत्यनारायण पूजन सुद्धा 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळातच करावं. त्याचबरोबर जी काय होलिका दहन आहे ते सुद्धा तुम्ही 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळानंतर आपण होलिका दहनाची तयारी करत असतो किंवा होलिका दहन करत असतो. आता फाल्गुन मास म्हटला तर फाल्गुन मास म्हणजे नवचैतन्याची पालवी घेऊन येणारा मास. म्हणजेच या होळीच्या रात्री काही विशेष सेवा उपासना केल्या जातात. अर्थातच नवीन मन्वंतर सुरू होण्याचा हा दिवस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी शिवशक्तीची आराधना करण्याचा सुद्धा प्रघात आहे. या दिवशी किंवा होळीच्या रात्री शिवशक्तीची विशेषची पूजा केली जाते. या दिवशी केली जाणारी साधना विशेष महत्वाची सुद्धा ठरत असते. त्याचबरोबर नवीन वर्षाला सुरुवात होते ती अर्थातच फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीपासून. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व असल्याने होळिका दहनानंतर सुद्धा काही सेवा उपासना केल्या जातात, त्याकडेही आपण लक्ष द्यावं. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल चर्चा करूया. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त होळी कधी आहे, सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे आणि चंद्रग्रहणाविषयी विशेष माहिती काय असणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यातल्या त्यात होलिका दहन आपल्याला समजलेलं आहे. 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळात आपण होलिका दहन करणार आहोत. त्याचबरोबर सत्यनारायण पूजन जे काय आपण दर महिन्याला करत असतो, ते सत्यनारायण पूजन सुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो. लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी यासाठी 12 पौर्णिमांचं जर तुम्ही संकल्पयुक्त पूजन करत असाल तर ते अतिउत्तम. नसेल तर अखंडपणे जरी तुम्ही पौर्णिमेचं पूजन तुमच्या घरात करत असाल, प्रदोष काळात सत्यनारायणाचं पूजन करत असाल, माता लक्ष्मीचं पूजन करत असाल, तर त्या सुद्धा सेवा उपासना करण्याचा कालावधी हा 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळातच असणार आहे. त्याचबरोबर या येणाऱ्या होळी पौर्णिमेला ग्रहणाचं सावट आहे. तर ते चंद्रग्रहण काय आहे, चंद्रग्रहण कधी असणार आहे, चंद्रग्रहणाला सुरुवात कधी होणार आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा आपण थोडक्यात बघूया. चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्चला दुपारी आहे. 3 मार्चला दुपारी चंद्रग्रहण असल्या कारणाने चंद्रग्रहणाचा जो कालावधी आहे तो 3:20 पासून सुरू होत असून 6:47 पर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे. अर्थातच हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये सुद्धा हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. आणि म्हणूनच याचे वेद किंवा जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपल्याला भारतातल्या सगळ्याच लोकांसाठी पालन करणं गरजेचं आहे. चंद्रग्रहणाचे जे काही नियम आहे, अवधी आहे, तो म्हणजे वेदकाळ ज्यावेळेस सुरू होतो तेव्हापासून त्यांनी हे नियम पाळायचे आहेत. तो जो वेदकाळ आहे तो म्हणजे सकाळी 11 वाजेपासून पाळावा. 11 वाजेपासून ते संध्याकाळी ज्यावेळेस ग्रहण मोक्ष होणार आहे तिथपर्यंत मी हे नियम पाळावेत. मग आता गरोदर मातांनी जी काळजी घ्यायची आहे ती जाणून घेऊया. गरोदर मातांनी जी काळजी घ्यायची आहे त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
ग्रहण काळामध्ये जितकी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा उपासना करता येईल, जी काही तुम्ही सेवा करत असाल ती सेवा करावी. इतरही सगळ्यांसाठी हा नियम असणारच आहे. ग्रहण काळात जे काही तुम्हाला गुरुमंत्र आहे किंवा जी काही सेवा उपासना तुम्ही रोज करताय, जे काही स्तोत्र मंत्र यांचं पठण रोज करताय, विद्यार्थी दशेतील विद्यार्थी जे आपल्याला विद्याभ्यासात प्रगती व्हावी यासाठी जे काही सेवा करतात, जे काही स्तोत्रमंत्र पठण करतात, त्या सगळ्या स्तोत्रमंत्रांना सिद्धता होणं या ग्रहण काळात सहज शक्य होतं. आणि म्हणूनच ग्रहण कालावधीमध्ये तुम्हाला जी सेवा करता येत असेल ती सेवा करणं अतिशय उत्तम मानलं जातं. तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल, एखादा स्तोत्र सिद्ध करून घ्यायचं असेल, तर ते सुद्धा करण्याचा हा उत्तम कालावधी मानून तुम्ही या काळात ही सेवा सुद्धा करू शकतात. गरोदर मातांनी जास्तीत जास्त सेवा उपासना केल्यात बाळावर चांगले परिणाम तर नक्कीच होतात. त्याचबरोबर अजून त्याचं चांगलं फळ मिळावं याच्यासाठी या ललिता सहस्रनामाला सिद्ध करण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी जो आहे तो म्हणजे ग्रहण काळ. म्हणून मग तुम्ही ग्रहण कालावधीमध्ये सुद्धा या प्रकारचं स्तोत्र पठण करू शकता. तर मग हे एक एक्झाम्पल दिलं. या प्रकारे तुम्ही जी काही सेवा करत असाल, तुम्ही स्वामींचा मंत्र जप करत असाल, स्वामी चरित्र वाचत असाल, गुरुने दिलेला मंत्र जप करत असाल, तर ती सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकतात. ती सेवा केल्याच अतिउत्तम. दुसरी गोष्ट, ग्रहण काळात मग आपल्याकडे जे शिजवून ठेवलेलं अन्न असेल किंवा दूध असेल, पाणी भरून ठेवलेलं असेल, ह्या सगळ्याला मग ग्रहणाचा स्पर्श होतो. तर त्या सगळ्यामध्ये आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवावे आणि ते ग्रहणाच्या आधी, ग्रहणाचे सूतककाळ सुरू होण्यापूर्वीच आपण टाकून ठेवावं. ग्रहण मोक्षानंतर तुम्ही अंघोळ करून जेवण करू शकतात किंवा तुमचे जे काही कामं आहेत ते सगळी कामं तुम्ही करू शकतात. तोपर्यंत मात्र या प्रकारचे नियम पाळणं तितकं गरजेचं आहे. ग्रहणाचा जो काही सूतक काळ आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 तासांचा असतो. तो सूतक काळ सकाळी 6:20 पाळावा. ग्रहण स्पर्श आहे तो 3:20 होणार आहे. पूर्ण प्रारंभ असणार आहे 4:34 मध्य असणार आहे 5:05 आणि ग्रहण समाप्ती अर्थातच मोक्ष असणार आहे 6:48 म्हणजे 6:48 आपल्याला ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. त्यानंतर तुम्ही आंघोळ करून तुमचं जे काही रोजची कामं असेल ते आरामशीर करू शकतात. आजच्या या व्हिडिओमधून आपण जी माहिती जाणून घेतली ती माहिती काय होती लक्षात आले असेलच. फाल्गुन महिन्याच्या अनुषंगाने होलिका दहन केलं जातं आणि होळीचा उत्सव साजरा केला जातो. तो 2 मार्चला केला जाईल. 3 मार्चला धुळवड असेल म्हणजे धुलीवंदन आपण ज्याला म्हणतो ते साजरे केले जाईल. त्याचबरोबर ग्रहणाचा सुद्धा जी काही सेवा उपासना असणार आहे ती देखील 3 मार्चला केली जाईल. गरोदर महिलांनी किंवा सगळ्यांनी ज्या सेवा करता येतील त्या सेवा आवर्जून कराव्यात. अशी ही संधी पुन्हा परत लवकर मिळत नाही म्हणून सोडू नये. तर आजच्या व्हिडिओमधून जी माहिती आपल्याला मिळाली अर्थातच आपल्यासाठी ती अत्यंत फलदायी फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. पुन्हा परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होळीबद्दल पुन्हा सविस्तर माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.